अशी जर सोडली तर मग झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक, रामेश्वर, आंध्रा विषय नाही महाराज. फक्त दर्शन आणि बाहेर, बाकीचं काहीच. नारळ चालत नाही बाकीच्या राज्यामध्ये, उत्पत्ती चालत नाही, कापूर चालत नाही. याचं कारण सांगायला वेळ नाही मला. उपदेशपर कीर्तन लागतं. समाज काय सांगावं तुम्हाला. महाराजांचं पहिलं प्रमाण तुम्हाला आठवतं का कीर्तनामध्ये? गुरुवर्य ब्रह्मस्वरूप ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज कोणतं प्रमाण घेत होते पहिलं? यारे यारे लहाना थोर, यारे यारे लहाना जोडी जोडले मनुष्य आई अभंग आहे महाराज. काय अभंग आहे? जोडी जोडली मनुष्य द्यायची महालाभाची उत्तम राशी, जेणे तू सर्व सुखाची पात्र होईल. हा, सर्व सुखाला पात्र पाहिजे माणूस. दिसला संसार नाही, संसार कुत्री करते, कुत्रीला पिल्लं होतात. काय सांगावं तुम्हाला. मी भीत नाही बोलायला, मला कोण आणू नका, मला तुझे कीर्तन व्हायचं बोला. आपला विषय वेगळा आहे माझा. वय अनुभव. अहो, आजच्या कीर्तनकाराचा हरिपाठ पाठ नाही तर तुमचा कधी होईल? कीर्तनकाराचा हरिपाठ पाठ नाही. हरिपाठ ग्रंथ हा सगळ्या ग्रंथाचा सार उघड एवढा एवढा आहे. तो पाठ होणं अवघड आहे महाराज. हा, परेशान झालेत कीर्तनकार. आमचा दोन्ही बेटाची संबंध आहे. सराला बेट, देवगड, वेरूळ, शिव. हजार इतिहास काढत आपलं कीर्तनच वेळ लागले. हे लोक म्हणते संन्यासाच्या कुठं नादी लावा. हे संन्यासी, सराला बेट संन्यासी, देवगड संन्यासी का, वेरूळ संन्यासी का, शिवूर संन्यासी. उभा राहून सांगा मी सत्कार करतो. अजून हारणे आला इथं. हा, इतकं सोपं नाही महाराज. लोक म्हणजे कुठं संन्यासी. संन्यासी कोणाला कळला असेल तर उभा राहा. मी सांगतो बाबा, कोणी संन्यासी? ज्यांच्या पोटी ब्रह्मा विष्णू महेश अवतार घेणारे, त्यांचं नाव आहे संन्यासी. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी. रोटी महाराज, विठ्ठल पंत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील हे बालब्रह्मचारी आहेत. यांच्या समाध्या झाल्यात आणि समाजाला ही भेट नाही कळल्या. शोर नाही कळलं. शोर असे टोले महाराज शास्त्रामध्ये. हा जो असणारा जो विषय, ही जी हा जो समाज आहे, ह्या समाजाला परमार्थ कळलेला नाही. हो, काहीला तर अजिबात नाहीये महाराज. काल एक कीर्तन झालं माझं गंगापूर तालुक्यामध्ये, मांडवा, लोह मांडवा. लोक जवळ येईना. त्यांना माहीत म्हणून सांगितलं, तुमचा सुद्धा पुत्र संतती जर चांगली असती तर असाच मांडव राहील. मला चिपकूटपर्यंत बाहेर बसणार. हा, कुठवरी करशील मौजा, केव्हा येईल यम राजा, प्राण घेऊन जाईल तुझा यम सदना. महाराज, हे सगळं सोडून जायचंय. काय सगळं जायचं नाही. अंजनीला यमराजाने आला. अंजनीला
मारुतीरायाच्या आईला, आणि फक्त यम हा फक्त मारुतीलाच भीत होता महाराज. फक्त मारुतीरायाला यम भीत होता, कोणाच यम नाही द्यायला. पण मारुतीरायाला सांगितलं मी तुमच्या आईला न्यायला. मग त्या आईकडे गेले. आई, यम राजा तुला न्यायला आलेला यम म्हणे भाऊ त्याला इकडे घेऊन ये. त्या यमाला आंबळलं कोंबळलं. त्या अंजनीनं जाऊ म्हणले, मी स्वयंपाक करते, आपण जेवून जाऊ. कायची ताकद ही परमार्थाची ताकद आहे त्या अंजनीच्या. स्वयंपाक केला, यमराजाला जेवू घातलं. हो, आणि मग सांगितलं आपुल्या माहेरा जाईल मी. आपुल्या माहेरा जाईल मी. आपुल्या माहेरा जाईल मी. आता संत हाती आला, संत हाती आला, निरोपाला यमाला जीव घातलं महाराज आईना. काय ती आईचं प्रेम, काय भक्ती. आणि त्या भक्तीच्या जोरावर मग यमराजाला सांगितलं आता चला मला निरोपाला वेळ झाला, काळ वेळ झाला. उभा पांडुरंग उभे आहेत महाराज. भगवान यमराजा उभा आहे, अंजनीला घेऊन गेलेत. आणि कुठं ठेवलं, जागा कुठं आहे. फार मोठा त्रास आहे बरं का मंडळी. तू मंडळाला महाराज जाऊन आली. 243 योजने प्रवासी. एक योजने म्हणजे 100 कोस. किती त्रास आहे महाराज. 243 कोस योजने. इतके योजने 243 योजने. मग किती किलोमीटर झाले. एवढा प्रवास 11.5 महिन्यामध्ये करायचा आहे स्वर्गवासी बारकू सोनवणे यांना. एवढा प्रवास त्यांना करायचा आणि त्याच्यापेक्षा आपल्याला डबल करावं लागेल. त्यांचं तरी मार्गशीर्ष महिन्यामध्ये फार मोठं पुण्य आहे महाराज. त्यांचा या पर्व काळावर दावा आला म्हणजे साधी बोळी भक्ती होती. साधी बोळी भक्ती. पुण्य फळाले बहुता काय पुण्य साधय महाराज. मार्गशीर्ष पौर्णिमा काळ दत्ता अवतार होऊन गेला. काल संकट चतुर्थी मला वाटतं आजच. काय योग आहे महाराज. किती भोळी बाळी भक्ती आहे. आणि भोळ्या भाळ्या भक्ताला देव पावतो. तुमची कालर ताईट आहे ना, ते त्याला माहिती सगळं. वर्म कळलं पाहिजे. वर्म भक्तीमध्ये वर्म कळलं होतं. कर्णाला मारलं. महाभारताच्या युद्धामध्ये कर्णाला मारलं आणि कृष्ण रडत होता आणि अर्जुन हसत होता. कर्ण गेला तर कृष्ण रडत होता. का रडला कृष्ण. कृष्णाला काय दुःख झालं एवढं कर्ण मेल्यावर. आणि अर्जुन तर हसत होता. मग अर्जुनाने विचारलं भगवंता कर्ण गेला तू का रडतोस. तर भगवान कृष्णाने सांगितलं महाभारताचा 18 अक्षय्य युद्धामध्ये कर्णासारखा इमानदार माणूस होणार नाही. भक्ती होती.
3च मिनिटं शिल्लक राहिले. किती मिनिटं शिल्लक राहिले देह ठेवायला? तर भगवंताने त्याला ते काढून येत होतं सगळं. त्याला जन्मताच सोन्याची दात होती करणार. सोन्याची दात जन्मताच होते, कवच कुंडाला होती, काही शस्त्र अस्त्र वज्रदेही होता तो, त्याला मरण नव्हतं मार. तर एक 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 काढून घेतलं देवाने. आणि दात राहिले 3.5 मिनिटं राहिले. आले भगवान साधूच्या वेशामध्ये, पंढरीचे मालक. तुम्हाला पर्व सांगतो, पर्व आले जवळ. ओळखलं ना महाराज, ओळखीला हरी धन्य तोची संसारी. संसारामध्ये हरीला ओळखावा लागेल, नुसता संसार करू नका. दिवस फार कठीण आहे, शेतकऱ्यावर फार बिकट वेळ आलेली आहे. शेतकरी सुखी नाही, फार मोठं दुःख आहे शेतकऱ्याला. शेतकऱ्या इतकं दुःख कोणत्याच वर्गाला नाही. आमच्या तालुक्यामध्ये एका जोडप्यानं, ती म्हणतात नानू महाराज, नवरा आणि बायको यांनी एका महिन्यामध्ये 55,000 रुपयाचा कापूस वेचला. पुरावेत माझ्याकडं. मग गावाने सत्कार केला. तेवढा कापूस तुम्हाला झाला का? तेवढे पैसे आले का तुम्हाला? काय ते पैसे द्या मजुराला. आता एक चालता चालता विचारलं, म्हणजे बाबा 14 रुपये किलो आहे. म्हणलं वा वा. गेला शेतकरी, मेला. काय राहिलं? अहो एवढा त्रास असताना याला दान नाही करता आलं. भगवान आले करना. अरे मी मागणी पण आलो. ओळखलं महाराज कर्णाने आणि सांगितलं मला तुझे दात दे. दाताची मागणी केली शेवट. आणि दाताची मागणी केली, दात काढले, हातावर घेतले. भगवंता हे दात, तेव्हा मी रक्त लागलेले दात घेणार नाही. काय महाराज, काय कथा आहे त्या कर्णाची. आणि कर्णाने त्यावेळेला एकाच हाताने हात जोडला. सांगितलं देवा जन्मोजन्मी सांभाळीले, जन्मोजन्मी सांभाळीले, जन्मोजन्मी सांभाळीले, जन्मोजन्मी सांभाळीले, जन्मोजन्मी सांभाळीले, जन्मोजन्मी सांभाळीले. आणि काय मागितलं? रक्त नकोय. कथा आहे फार मोठी. वस्त्र रहित, रक्त लागलेले दाताला ते नको. त्यावेळेस तुम्ही आनंद अश्रू पाहिले का? पाहिले का तुम्ही आनंद अश्रू? शांतिगिरी महाराजांचे आनंद अश्रू कोणी पाहिले? इथं शंकर स्वामीचं संस्थान आहे. मला वेळ नाही सांगायला. मी फक्त माझं भाग्य होतं, एका ठिकाणी मला एक विनयकऱ्यानं दाखवलं नारायणगिरीजी महाराजांचे डोळ्यातले आनंद अश्रू. ह्या विण्याची पूजा करायला गेले पहाऱ्याच्या मंडपामध्ये सांगतेच्या दिवशी, तेव्हा दोन्ही धारा त्या ध्वनीवर पडत होत्या. ध्वनी कळली का तुम्हाला? आणि तुम्हाला ध्वनी कधी कळलं? भाऊ तुम्हाला घराची बायको नाही कळली, ही कळलं. लहान बाबा आहे, उघडा मंत्र जाणं. अजून थांबा तुम्ही. ही बाई तुम्हाला 5 वर्षांना अजून इथं धरून आणणार. आता मी तर काय राहणार नाही. हा इतकं सोपं नाहीये ना. जन्मोजन्मी सांभाळ केला आणि ते आनंद अश्रू कर्णाने डोळ्यातून काढले. त्या एका हाताच्या दातावर आनंद अश्रू टाकले. आणि मग देवाला 6 सेकंद राहिले होते, फक्त 6 सेकंद. मग देवाला देवा
तेव्हा ते दात सुद्धा काढून घेतले सोने. काय केलं संग आणि काय दान केलं, दान सुरू करणं तो इतकं सोपं नाहीये महाराज. हे जगद्गुरु तुकाराम महाराज मृत्यू लोकांमध्ये कशा करता आले? वैराग्य करता आले. तुमचं आमचं वैराग्य तुम्हाला आम्हाला वैराग्य प्राप्त व्हावा म्हणून आले. ज्ञानेश्वर महाराज कशा करता मृत्यू लोकांमध्ये आले कळले का तुम्हाला? येथे ज्ञानेश्वर महाराज कशा करता आलेत? मी तर काही बोलून जाईल. पुढचे सिद्धांत खूप मोठे मोठे आहेत, पण कीर्तन दसक्रिया विधीच आहे. ज्ञानेश्वर महाराज कसे करता आले? तुम्हाला आम्हाला ज्ञान मिळावं, अज्ञान लोक सज्ञान करण्याकरता. महाराज अज्ञान समाज सज्ञान करण्याकरता आले, तरी लोकांना कळले नाही. समाजात आले या लोकांच्या भेटामध्ये ते साधू भेटतले साधू कळले नाही तुम्हाला. शंकर स्वामी कळले नाही, जनार्दन स्वामी कळले नाही. तुम्हाला कळलं काय महाराज? गरज कळलं ना. धनवान म्हणे नाथवेशी देवा मृत्यू काळी, तेव्हा कोण आहे यमाचे यमदंड, तेव्हा तुझे पुसता कोण आहे. कालर टाईट करू नका, 10 लाखाच्या पासबुक असेल तिथपर्यंत जायला वेळ नाही भाऊ. हा राम नाम तू भजले प्यारे, काय को मगरूरी करता है, कच्चा मिट्टी का बंगला तेरा पाव फलक पर गिरता है. सारा धन तूने कमाया और मालिक किसको बनाया. कोण आहे मालक? धन हे कुबेराचे. इथं तुमचं आमचं काही नाहीये महाराज. काय सांगा? वस्ताचे परी भक्ताशी मोहे पानावी धेनू जैशी, मातेच्या स्नेह तुलनेशी त्याच परी घडलेशी. कळली काही? पुढं सारात कापूस भरलेला होता आणि ते सफरच पेटलं. लोक उठले मंडपातून चालले पळत, म्हणे पळू नका, एकच माणूस पाण्याची बाटली घेऊन जा. अनुभव सांगतो मी तुम्हाला. शस्त्र आहे त्यांच्याकडं. हा माऊलीला ते शस्त्र हरिपाठात सांगितलं. ज्ञानाचे मंत्र हरिनामाचे शस्त्र. हो ते सप्र हिजून गेले, हिजून काही नाही करावं लागलं. हे रामगिरी महाराज, भास्करगिरीचे महाराज गोदेगावला आले, कीर्तनाला आले. फेटात कायमचे बांधतातच. तिथं चौकटीमध्ये महाद्वारामध्ये किसन बाबा बसलेले होते. त्यांनी सांगितलं हे काय बाबा बसलेले, मग तुम्हाला दिसले का? कधी दिसन भाऊ तुम्हाला? दान केलं कधी? सत्ताच्या वर्गणी मागायला गेलो, घरी विचारतो म्हणतो. मग सत्ता कुठे? सत्ताने राहिले महाराज. हा आणि हे असणारे ज्ञानेश्वर महाराजांनी एवढा मोठं आपल्या समोर ज्ञानेश्वरी ठेवली, गाथा ठेवला. ज्ञानदेव वैष्णव मोना,
म्हणून मी कीर्तन करतो. तुम्ही वाजवता म्हणून. तुम्ही वाजवलं नाही तर कीर्तन बंद. किती रथी महाराज असू द्या, हे जर नसले ना तो कीर्तनकार थोतांड आहे, थोतांड. किती रथी महारथी असू द्या, टाळ करीन मृदंगाचार्य जर नसले ना महाराज, काय शोभा आहे त्या कार्यक्रमाला. शोभा किती लोक हे 5. हा म्हणजे आता आमचा कार्यक्रम झाला, 4 खांदे करीन 5वा आमचा आवडलाच विषय ना महाराज. आता झाले ना 5 बरोबर. हे माग असं करायला राहते. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. विषय ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर असे विषय ज्ञानेश्वरी मध्ये दिलेले. हा इथं कळा इथं पण कळा. पुण्याचा प्रताप वागळा. पुण्य वेगळं आहे महाराज, पुण्य मिळणं म्हणजे कठीण आहे. हा आता मी तुमचा आहे म्हणून मला काही विशेष म्हणजे काही सिद्धांत मांडता येत नाही तुमच्या पुढं. नाही तर आपला कार्यक्रम कठीण आहे महाराज. आळंदीला जाऊन पास नाही झालो, शेळ्या वळल्या, शेळ्या खाली येऊन बोलतो. इथं बागलामध्ये काय राहत होतं, भागवत ज्ञानेश्वरी गीता. 19 वर्षे बगडीमध्ये शाळ्या सांभाळ्या. माझं गाव वैजापूर तालुक्यात. 19 वर्षे आणि 20 वर्ष देवगडला काढले महाराज आणि 20 वर्षे पेटात काढले. किती झाले? गुंठाभर जमीन नाही झाली. गुंठाभर जमीन आजही होती ती बी गुंठा दुसऱ्याला. कळत हा संसार नको. याच्यामध्ये उद्धार झाला महाराज. अहो परमार्थामध्ये उद्धार होतो. काही माळकऱ्यांना काही माळा टाकून दिल्या. आम्ही गंज पाहिले महाराज सरकारी दवाखान्यामध्ये लॉकडाऊन मध्ये. काय उपयोग आहे महाराज? इथपर्यंत आलो, लांबून आलो, दुःख भोगीत आलो आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं असं करू नका. हा विनवितो तुम्हाला करे टाळी जोळा, विनवितो ऐकलं नाही महाराज. बायकोला सांगितलं चालायचं का तुला? ती म्हणले माझी म्हैस गाभाने. सांगा तुम्ही. तेव्हा समाजाला हात जोडून पाहिले, कीर्तन करून पाहिले, प्रवचन करून पाहिले. समाज आवरत नाही आणि यांचा शेवट कधी गोड होईल अभंगाचं पहिलं चरण.
वर्षापूर्वी स्वप्नात अनुग्रह दिला. स्वप्नात इथं शिवूर संस्थान विमान आलंय, देवाचं विमान आलेलं आहे देहूमध्ये. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं थांबा, मी एका बाईला वचन दिलेलं वचन. हा आता कोण वचन धरतं भाऊ? राम 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 अवघड वचन दिलेलं आहे आणि ते वचन दिलेलं ते पूर्ण करावं लागेल मला. तेव्हा तोपर्यंत तुम्ही थांबा देवा. समजलं? तुका माझे शेष सेविना आले पाहुणे आजी आले ऋषिकेश आले सरपंच महाराज साहेब आले. सर्वांना धन्यवाद, सर्वांना धन्यवाद, सर्वांना सर्व संस्थाच्या वतीनं धन्यवाद करतो. आज असणारी ही दशक्रिया विधी आणि एवढी जी मंडळी, एवढे जे पुरुष आहेत, महिला मंडळी आहेत आणि असणारा हा कार्यक्रम 450 वर्षापूर्वी बाई समाधीमध्ये होत्या. बहिणाबाईच्या समाधीला 750 वर्षे झाले मला असा अंदाज. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरची समाधी आहे 10 ते 5 वर्ष. कळलं? आणि 450 वर्षापूर्वी समाधीमध्ये अनुग्रह केला. कळलं का तुम्हाला? या असणारी जो अनुग्रह ही जी दीक्षा आहे, जोपर्यंत तुम्ही अनुग्रह घेतच नाही तोपर्यंत गुरुवारीत आयुष्याचा शेवट गोड होणार नाही. शेवट तू माझा बहु गोड झाला, शेवट गोड व्हायला पाहिजे. महाराजांनी हात जोडून पाहिले, प्रयत्न केले, इथं अनुग्रह दिला. मग देवाला जायला, देवा आता मग फाल्गुन वद्य पौर्णिमा आहे, 2 दिवस थांबा. थांबलेत ना देव? हो. किती वेळ अजून? देवा आता उद्या बीज आहे. आपण काय म्हणतो त्याला? तुकाराम बीज. त्या बीजेच्या दुसऱ्या दिवशी भगवंताने सांगितलं, तुकोबाराया हा समाज ऐकत नाही ना, मग चाला आता. प्रयाण काळी देवी विमान पाठविले. प्रतिष्ठित माणसाला सगळं कळतं, पण जनतेच्या पुढे जाता येत नाही, समाजाच्या पुढे जाता येत नाही. बसलेली समोर समाजा पुढे जाता येत नाही. महाराज सत्ता आहे, पण समाजाला ती सत्ता कळली तर
हा मग हे कधी कळण तुम्हाला कळ येईल अंतकाळी प्राण प्रणायाचे वेळी राहती निराळी राणा पोरे सकळ रान शब्द वापरला तुकाराम महाराजांनी बायकोला रान बाईल म्हणे खर तिला सुद्धा ती साधी नव्हती बाई आताच्या बायाला ती साधी नव्हती तिला खर म्हणजे गाढव शब्द वापरला बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशियेली घरे थुंकणी तुकाराम महाराज तू ह्या जातीचा हे जर माहीत असत तर तुझ्या बरोबर लग्न केलं नसतं ही टाळकरी तुम्हाला दिसते अशी पण ही भिकारी काय नाही यांच्याकडे हा त्याचा अभंगच आहे त्याचे किती देवा तू कठोर मनाचा सांग कुणाचं केलं बरं जे का तुझ्या भक्ती लागले तितक्यांचे बुडविले घर सखी आई तुझी रेणुका कळली ना तुम्हाला पंच प्राण तुझ्यावर गोऱ्या कुंभाराने पाळ तुडविले त्याचं तो काय केलं बरं ही भक्ती ही निष्ठे आहेत यांना जोड नाहीये बाळा जोड हा पण त्याला नाव इलाज ओळखणं कठीण आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पुष्कळ प्रयत्न केले पण समाज ऐकायला तयार नाही तेव्हा फजिती झाली आता निश्चिंतीने पावलो विसावा फुटल्या कौतुक वाटे झाली या वेताचे कौतुक वाटलं तुमचं येतील माझ्या बरोबर कोण नाही गेला महाराज नाव मंगळाचे शेवट सांगितलं शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे मुक्ती